हो करीतो स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाओनी मनोभावे सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाओनी मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजरांची गुंफिली माळ हो करीतो स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिक न होनी मार्गी आधार देओनी थोरवी ऐसी तुमची नवर नावे अधिक न होनी मार्गी आधार देओनी थोरवी ऐसी तुमची नवर नावे ध्यानासी वंदन करुणी जय श्री मस्तक पायी नमोनी हो करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेला आहे. पंचसंस्थांच्या या ठिकाणी संपन्न झालं. आपण टाळ्यांच्या आवाजामध्ये उपस्थित आहे. हा आदर्श समाज या ठिकाणी आदरणीय श्री आचार्य प्रवरश्री दर्यापूर किशन गोपाळ गोपाळकर यांना सन्मान दिला जाईल. शिखासूत्राचा त्याग करावा लागतो म्हणून पहिल्या प्रथम सेंडी काढल्या जाते. लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर तुम्ही दीक्षा घेऊ नका पण जय तर म्हणा. जय तर म्हणा ना. त्याला काय दीक्षा घ्यावी लागते काय. श्री गोपाल कृष्ण कधीतरी घडेल तुम्हाला ते या जन्मी पुढच्या जन्मी. जय तर म्हणा. श्री दत्तात्रेय महाराज की धन्यवाद. पूर्ण ब्रह्म परानंदम श्री दत्तात्रेयम चरणम भजे. या ठिकाणी उपस्थित सर्व आचार्य महानुभाव मंडळी, परिसर पंचक्रोशी सर्वांचं आदरपूर्वक मनातून अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी या सर्व विद्वत धुरंधर महापुरुषांच्या समोर सगळ्यांच्या नेतृत्वातून मला दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी या आमनाय परंपरेच्या वतीने माझ्याकडे आली. सर्व आचार्य मंडळीचं अंतकरणपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे फारशी काही माहिती मला महानुभाव संप्रदायाची नाही, परंतु जी काही जनरल माहिती माझ्यापर्यंत आहे त्या अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करेन. वास्तविक पाहता हिंदू धर्म, आपण सर्व एका छत्रीखाली बसणारी मंडळी आहात. ती छत्री म्हणजे हिंदू धर्माची, सनातन धर्माची. आणि या छत्रीच्या खाली अनेक डोके असतात.
त्यामध्ये तुमचं एक डोकं असेल, आमचं एक डोकं असेल, त्यात काही वेगळं नाही. माझ्या माहितीप्रमाणे महानुभव संप्रदायामध्ये 13 आमनाय परंपरा असतात असं मला माहिती आहे. खरंय का ते? तर त्या 13 आमनाय परंपरेमध्ये ही मदलसा आमनाय जी आहे त्या आमनाय परंपरेचे मुख्य आचार्य उपस्थित आहेत. सर्व विद्वज्जन मंडळी, आचार्य मंडळी उपस्थित आहे. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला कमी वेळेमध्ये बऱ्याचशा गोष्टीला स्पर्श करायचा आहे. तसं आमच्या मंडळींचं म्हणणं आहे, त्याचा मी प्रयत्न करेलच. सर्व बाबांच्या चरणी शिरसावंत प्रणिपात करतो. आणि आज जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे आहे संन्यास दीक्षेचा प्रसंग आहे. हर एकाच्या जीवनामध्ये मंगल प्रसंग पाहायला भेटतात. मांगलिक योग सगळ्याच्या कुंडलीमध्ये असतात, पण दीक्षितांचा योग, संन्यस्त योग हा क्वचितांच्याच कुंडलीमध्ये असतो. तो योग हर्षदच्या त्या ठिकाणी कुंडलीमध्ये पाहायला मिळतो, याचा अत्याधिक आनंद आहे आम्हाला. आणि विशेषतः सर्व महाराष्ट्रातून, भारत देशातून उपस्थित मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांना मी एक सांगू इच्छितो, यामध्ये विशेषता अशी आहे, आमच्या सरेगाव वासियांचं एक विशेष भाग्य आहे. एका वर्षामध्ये दोघांचा संन्यास दीक्षेचा कार्यक्रम सरेगाव वासी पाहतात, एक विशेष कौतुकाचं. गेल्या डिसेंबर मध्ये 11 तारखेला माझा संन्यास दीक्षा झाला आणि लगेचच 4 महिन्याला एक दीक्षा व्हायला लागली. असा योग अद्याप मला वाटतं 4 महिन्यामध्ये 2 संन्यास आणि 2 संप्रदायाच्या दृष्टीने कुठं झाला असेल असं मी काय पाहिलं नाही. पण ही गौरवाची गोष्ट आहे आणि हा गौरव आम्हा सरेगावकर वासियांच्या माथ्यावर प्राप्त झालेला, याचा गौरव सगळ्याला वाटणं गरजेचं आहे. सज्जन हो, माईबापा हो, आपल्या जीवनामध्ये हर एक गोष्ट मंगल व्हावी असं सगळ्यांना वाटतं. मंगल मंगलाचे आणि मंगलाचं आचरणही व्हावं अशी तत्प्रसंगी सगळ्याच्या अंतःकरणात भावना असतेच. लग्न करत असताना एक साधारण भावना सगळ्याच्या मनात असते की आपल्याला मुलं बाळ व्हावे आणि त्यांना त्यांचे लग्न व्हावे, नातू व्हावे, पंतू व्हावे, आमचा संसार वाढावा, घरी व्हावे धनधान्य, वाढावे पुत्र संतान. सगळ्यांच्या साधारण अपेक्षा असतात माईबापा हो. परंतु वैयक्तिक ग्रस्ती जीवनामध्ये असून देखील आपल्या पोटी संन्याशी जन्माला यावा अशी मात्र क्वचितांची अपेक्षा असते. ती अपेक्षा ज्या मायमाऊलीची पूर्ण आज झाली, गौरव करतो ती मायमाऊलीचा. हर्षद जामोदेकरांचं या ठिकाणी दीक्षा व्हायला लागली ना मायबापा हो, त्या मायबापाला आधी धन्यवाद देतो. कारण एका ठिकाणी प्रसादबन महाराज बोलतात, बाळे होती सत्वगुणी, पिता माता भक्तीचेनी, तया कृपाळू पाळिता, स्वयं होय पोषिता. जो जगत कल्याणा करता, धर्म प्रचारा करता कारणीभूत ठरतो, आशांना जन्म देणारी आई ती खरंच आई असते. म्हणून माईबापा हो, धर्मक्षेत्रामध्ये संत ही आई असतात. जन्म देणारी तरी एक स्त्री स्वरूपाची आई असली माईबापा हो, पण धर्मक्षेत्रामध्ये आज आमचे परम आदरणीय, परम श्रद्धेय, अतिशय शांतीचा सागर असणारे आमचे गोपीराज बाबाजी जामोदेकर, एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा सगळे. कारण ही सगळी महानुभाव मंडळी उपस्थित करण्याचं धैर्य, अंतकरणातली शुद्धता, त्यांच्या ठिकाणची औदार्यता आणि त्यांच्या ठिकाणी असलेलं समर्पण हे आज आम्हा सगळ्या सरेगाववासियांना दिसतंय. कौतुक करतो मी अंतकरणापासून आणि त्यांच्या चरणावर शिरसावंती प्रणिपात करतो. कारण जगामध्ये श्रीमंती कितीही दाखवता येते आहेतही, पण त्याग दाखवायला सुद्धा अंतकरणातला असावा लागतो. आणि विशेषतः आता या परंपरेचे मी बराचसा अनभिज्ञ आहे, पण मी पाहतोय कालपासून हर्षद जामोदेकरांचं जे विधिवत पाहतोय आम्ही, लग्नविधी सारखा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला. मी आता महाराजाकडून ऐकून घेतलं की महाराज त्याग करत असताना त्यागाच्या अगोदर भोग दिसला पाहिजे. तर नेमका त्याग कशाचा करायचा हे दिसला पाहिजे. साधारण 18 वर्षाचं पोरग झालं, एखाद्याच्या लग्नामध्ये गेलं तर त्याला वाटतं माझं कधी पिवळं होतं की.
सगळ्यांची सार्थ अपेक्षा असते, पण माझं कधी सोनं होते की वाटणं हे खऱ्या अर्थाचं मोठेपण आहे बरं. म्हणून मायबाप हो, ज्याच्या जीवनामध्ये हळद लागणं, हळद म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे, ज्याच्या जीवनातलं मांगल्य सांडून त्याग अंगाला चिटकून घ्यावा लागतो त्याला म्हणतात संन्यास. संन्यास तुम्हाला काही वेगळं सांगायचं कारण नाही, सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. मला थोडं वेळेचं भान नसतं, सांगत जा मला. ज्याच्या अंगाला राख लागत असते, महाराजजी आमच्या आचार्य परंपरेमध्ये पूर्ण अंगानं आधी राख लावली जाते, त्याच्यानंतर दीक्षा दिली जाते. तसं या सगळ्या महात्म्यांच्या हस्ते डोक्यावरच्या केस असं म्हटलं जातं. आणि ईश्वराचं या ठिकाणी दुजाभाव आम्हाला तर काही सहन होत नाही असं त्या फरशीनं म्हटल्यावर विचारलं मूर्तीनं नेमकं झालंय काय. त्यावेळेस फरशीनं सांगितलं की ज्या मंदिरामध्ये तुला बसवायचं आहे त्याच मंदिरात मला बसवायचं आहे. ज्या मंदिरामध्ये लोक, ज्या माणसाने तुझा त्या ठिकाणी खरेदी केलेली त्याच माणसाने माझी पण खरेदी केलेली आहे. आणि ज्या मूर्तिकाराने मला बनवलेलं आहे त्याच मूर्तिकाराने तुलाही बनवलेलं आहे. ज्या गाडीतून मला नेत आहेत त्याच गाडीतून तुलाही नेत आहेत. आणि ज्या दगडातून तुझी निर्मिती झाली त्याच दगडातून माझी निर्मिती झाली. मग तुझ्या पाया का पडतात आणि आमच्या पायावर तोडवतात का, हा प्रश्न आहे. बारकावायवर येतो, तुझ्या पाया पडतात आणि आमच्यावर पाया तुडवतात, हा भेद कसा काय. पण मूर्तीनं जे उत्तर दिलंय ना ते आजच्या बैठकीला ग्राह्य गेलेलं आहे. लक्ष द्या मायबापा हो, मूर्तीनं सांगितलं फरशी माय. लहान माणसाला माय म्हणावं लागले हल्ली, काम करून घ्यायचं नाही, माय बापू म्हणलं तर काम होतात, अन्यथा नाही. फार अवघड झालंय महाराज हा प्रश्न. आणि अजून एक शब्द आहे तुमच्या लक्षात ठेवा, कृपया राग येऊ देऊ नका. एक मी ऐकलेलो आहे, कुठे शास्त्रात लेखी मी पाहिलं नाही. बुरे को खुदा डरे, वाईट माणसाला वाकून घालवला झालाय असं, पण चांगल्या माणसाला दुरून म्हटलं तरी ते समजून घेते सगळं. हा आता हल्ली ती परिस्थिती झाली महाराज. मी काय सांगतोय, ती मूर्ती म्हणतेय फरशी माय, तसं नसतं ग. तुला ज्याने खरेदी केले मला त्यानंच खरेदी केले. तुला ज्या मंदिरात बसवणार आहेत मला त्याच मंदिरात बसवणार आहेत. तू ज्या दगडापासून निर्माण झालीस त्या दगडापासून मी निर्माण झालेली आहे. ज्या वाहनातून तुलाही न्यायलेत त्याच वाहनातून मलाही न्यायलेत. पण माझ्या पाया पडतात, तुझ्या डोक्यावर पाय द्यायचं कारण मी शेवटपर्यंत टिकले. खाचे खात असताना सुरुवातीपासून नख शिखांत होईपर्यंत मी टिकले. तू हुकलीस म्हणून पाय तोडवतात, मी टिकले म्हणून पाया पडतात. आता तुम्हाला काय करायचंय ठरवा तुम्ही. आता हुकायचंय का टिकायचंय. तुम्हाला जर टिकायचं असेल तर भगवत प्राप्तीची चिंता करावी अशी धारणा ठेवून चालतो. त्याला पुन्हा प्रपंचात ओढण्याचं काम तुम्ही करता. काय म्हणायचं तुम्हाला बोला. प्रपंचात ओढण्याचं काम करतात. आम्हाला कसं करतात महाराज, घरी जेवाय नेतात आणि चांगलं चुंगलं देतात. आम्हाला हलकं खाऊ द्या ना जरा. चांगलं चुंगलं तुम्ही खा की तुमच्या करता येते सगळं, पण आम्हाला सुद्धा चांगलं चुंगलं देतात. आता चांगलं चुंगलं जीभ खायला लागली तर महाराज शरीर काय आहे, नाशिवंत देह जाणार यशी काळोबा खाणार. देहाला चांगली जर तुम्ही खाण्याची सवय लावाल ना महाराज, हे नुसतं खाणं मागणार नाही, उद्या काही बी मागेल. फार विषय आहे. म्हणून या देहाला त्याग असावा लागतो. हर एक गोष्टीचा त्याग पाहिजे महाराज. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. मी कौतुक करतो हर्षदचं का, या कलियुगाच्या काळात देखील पिढी एका बाजूला चालली. या पिढीच्या विरोध त्या ठिकाणी आपण माशासारखं पोहणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. शास्त्रामध्ये 4 मार्ग सांगितले जातात. पिपिलिका मार्ग, विहंगम मार्ग आणि मीन मार्ग आणि 4था सूक्ष्म मार्ग. यातला एक मीन मार्ग जो आहे तो मीन मार्ग म्हणजे आम्हा सगळ्या संन्याशी लोकांचा असतो. का, पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी पुरवेला आहे पण त्याच्या विरोध दिशेला त्या ठिकाणी मासा पोहत असतो. जगत वासनेकडे धावायले, जगत भोगाकडे धावायले, पण त्या भोगाच्या जगतामध्ये राहून देखील त्यागाची भावना अंतःकरणात ठेवणारा आपला भारत देश आहे. भारताशिवाय त्याग कुठं हल्ली पाहायला भेटत नाही. त्याच्या अगोदरचा तर विषय नाही, कारण त्यागाची गरिमा आपल्या भारताने जोपासलेली आहे, आता जोपासली आहे. आणि चिंता असण्याचं कारण नाही, कारण भारतामध्ये अनेक विद्वत धुरंधर होऊन गेले. सर्वज्ञ चक्रधर स्वामी असतील, यांनी धर्म त्या ठिकाणी टिकावे याच्याकरता 13 आमनाय परंपरा त्या ठिकाणी स्थापन केली. त्या आमनाय परंपरा सगळ्या अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी नियमावली जोपासतात. आमच्या
दशनाम संन्यासी परंपरेमध्ये भगवतपाद श्रीमद आद्यशंकराचार्यांनी 4 आमनाय परंपरा स्थापन केल्या. त्या 4 आमनाय परंपरेअंतर्गत पुरा भारत देशामध्ये ही परंपरा चालत असते. पण विशेषतः सगळेजण आपल्या धर्माचं संरक्षण करतात, हे विशेष आहे. माय बापा हो, पंथ कुठलाही असू द्या, जात कुठलीही असू द्या, पण संप्रदाय कुठलाही असू द्या, पण मार्ग त्या परमात्म्याकडे आहे. मी तुम्हाला एक बोलेल बरं, राग येऊ नका. आणि शेवटी आलं तरी तुम्ही आमच्यासारख्याच काही करू नाही घेऊ शकत नाही. मायबापा हो, सज्जनो, लक्षात घ्या, सगळ्यात मोठी कीड आपल्या मनात आपले बदलू शकत नाही. किती सामान्य संत असतील किंवा अज्ञान असतील, साधेसुधी असतील, वेडे भाबडी असतील, ते संतच असतात आणि ते परमेश्वराचे पाईक असतात, दास असतात. तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी, तुमचं भलं होण्यासाठी चिंतन करीत असतात. आणि म्हणून या सरेगाव नगरीमध्ये खऱ्याला ओसाड ही जमीन होती. मी जेव्हा इथे येत होतो खूप वर्ष ग्रामाच्या वतीने ग्रामस्थानकन मनाने तनमन धनाने मंदिराची निर्मिती झाली आणि पायिक या नात्याने, सेवक नात्याने उभारणी करून आता मोठा समाज जोडला. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याची साक्षी आहे. आपण त्यांचं टाळ्यांच्या आवाजामध्ये एकदा स्वागत करूया. श्री गोपाल कृष्ण. या ठिकाणी जरी टोपी, शालू, हार, अंगठी आणि सोन्याचा टिळा देऊन त्यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. हा सुवर्ण योग आपलं लग्न कार्य, टिळा, वोसा, साखरपुडा कार्यक्रम आपल्या आत्म्याला पवित्र करणारा कार्यक्रम आहे. आपल्या आत्म्याला वळण लावणारा कार्यक्रम आहे. अध्यात्माकडे वाटचाली करण्यासाठी हा प्रोग्रामचं नियोजन आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय श्रद्धेय परमस्नेही महंत श्री गोपीराज बाबाजी जामोदेकर यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आपण सतत टाळ्या वाजवाव्यात. त्याचं होईपर्यंत वाजवा टाळ्या वाजवत राहा. त्या वाद्याच्या सोबत आपण सुद्धा साथ द्या, त्याच्या सोबत द्या. काही पैसे लागत नाही, विनामूल्य सेवा, आनंद आहे. वाजवत राहा टाळ्या. डीजे आशिष SK. एक निष्कलंक, प्रामाणिक, भावी अख्खा आयुष्य स्वामी श्री चक्र महाराजांच्या विचाराला समर्पित करून ज्यांनी 75व्या वर्षी केला आहे, आदरणीय परमश्री महंत श्री गोपीराज बाबाजी जामोदेकर, श्री पंचकृष्ण दान मंदिर सरेगाव, बाबांचं तमाम जमलेल्या संत महंत भिक्षुक वासनिक ग्रामस्थाच्या माता पिता बंधू भगिनीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. टाळ्यांच्या आवाजात श्री गोपाल कृष्ण. तुम्ही थकू नका, वाद्य थकू द्या, तुम्ही थकू नका, वाजवत राहा. बाबा मंडळी त्यांचंही स्वागत करत आहेत. शाल टाकून आचार्यगण बाबांचं स्वागत करत आहेत. आपण टाळ्या वाजवत राहा. हेच तर कष्टाचं प्रतीक आहे. आतापर्यंत केली तपश्चर्या, त्या तपश्चर्येचं या ठिकाणी आज स्वागत होत आहे. अख्खा आयुष्य आपण संसारासाठी समर्पित करतो आणि संत अख्खा आयुष्य ईश्वरासाठी समर्पित करत असतात. त्यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय आजच्या सभेचे अध्यक्ष आचार्य प्रभू श्री असनाख्य बाबाजी आपल्या शुभास्ते बाबांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न करत आहेत. व्यासपीठावर विराजमान असले सर्व आचार्यगण बाबांचं स्वागत करत आहेत. मंगलमय संन्यास दीक्षा विधी समारंभ तथा श्री पंचावतार उपार महोत्सव या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय मम हितक्ष आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण श्री सेलू निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे या ज्यांच्या कुळामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून या कुळाचे कुळप्रमुख
मदलसा आमनाय परमपूजनीय परमादरणीय आमनाय आचार्य श्री गाजियाबाद तथा गोपचुंडी निवासी बाबाजी, मम स्नेही हितक्ष श्री दत्त मंदिर जालना मस्तगड येथील मंदिराचे संचालक कवीश्वर आमनाय परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये खरोखरच मला तरी असं वाटते की आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर श्री बडनेरा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र जाळीचा देव समीप मड येथील आश्रमाचे संचालक कवीश्वर आमनाय परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू व्याकरण मार्तंड व्याकरणाचार्य परमपूजनीय ज्यांचं संस्कृतवर गाढा अभ्यास आहे असे आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री हरभास बाबाजी शास्त्री बिल्लाळी, आमच्या या मराठवाड्यातील मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांचं व्याख्यान मार्तंडामध्ये नाव नोंदवले जातं असे माझे सहस्नेही परमपूजनीय परमादरणीय मंत श्री दुधगावकर बाबाजी शास्त्री आसोला पाटी परभणी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय मानव परिषदेचे सदस्य वसमत निवासी परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री खेडकर बाबाजी आणि खरोखरच ज्यांची नावं घेऊन आपलं अंतःकरण शुद्ध करून घ्यावं असे सर्वच ज्ञानी पदपुरुष पात्र तपस्विनी भिक्षुक मंडळी सद्भक्त आणि बालमित्र, सूत्रसंचालकांचं जे सूत्रसंचलन चालू आहे अतिशय मौलिक आहे, अगदी थोडक्यात बोलतायत परंतु महत्वाचं बोलतायत असे मम स्नेही श्री अनंत बाबाजी जवळे, जे की पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रबोधनाचं कार्य करतायत आणि ज्यांचे आपण आता विचार ऐकले ते दशनामी मठाचे संचालक सरेगाव येथील पूज्य श्री सच्चिदानंद बाबाजी आणि आपण सर्वजण बंधूंनो, आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संन्यास दीक्षा विधीचा संपन्न होत आहे तो एका मदलसा कुलातील अंतर्गत असणारा हा कार्यक्रम आहे. मदलसा म्हटल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभूंच्या परंपरेमध्ये असणारं हे एक महत्वाचं स्थान आहे. ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या परंपरेमध्ये मदलसा आणि शंकराचार्य सहस्रार्जुन कार्तिवीर्य राजा या इतिहासाची परंपरा आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळते त्यावेळेस आता सच्चिदानंद बाबांनी सांगितलं की कोण्या बहुतांश मातेला असं वाटतं की माझ्या मुलांनी प्रपंच करावा, मुलाबाळामध्ये रमावं आणि आपला हा वंशाचा दीप वाढवत जावा, परंतु जो दशनामी संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल किंवा महानुभाव संप्रदाय, या संप्रदायाचं मूळ जर पाहिलं तर ते श्री दत्तात्रय प्रभू हे आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवन चरित्रावर आधारित असणारा लीळाचरित्र ग्रंथाच्या लीळाचरित्राची पहिलीच लीळा ज्यावेळेस महानुभाव विदुषी असणाऱ्या ह्या महदायसा, ज्यांचा गौरव साहित्यिकांनी, संशोधकांनी आणि इतिहासकारांनी आद्य कवयित्री म्हणून महदायसेचा उल्लेख केलेला आहे, ती महदायसा ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रश्न करते की जीजी या मार्गाशी कवन अधिकार, या मार्गाशी म्हणजे ईश्वर संप्रदाय मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे भक्ती मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे मानव संप्रदाय मार्गाशी कवन आद म्हणजे मूळ कोण आहे, असा ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना महदायसा प्रश्न करते त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार नाहीत, म्हणजे मूळ कारण श्री दत्तात्रय महाराज आहेत आणि त्या दत्तात्रय महाराजांची वंश परंपरा त्या श्री शंकराचार्याने श्री दत्तात्रय प्रभूंनी वर प्रदान दिलेला आहे. त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरामुळे शंकराचार्यांचे 4 पीठ निर्माण झाले. ते 4 पीठे आज हिंदू संप्रदायामध्ये विद्यमान आहेत आणि म्हणून ही सुद्धा सांप्रदायिक मंडळी अतिशय महानुभाव संप्रदायाच्या अगदी जवळ आलेली आहे. मला चांगलं आठवत आहे कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण अच्युत गोत्राचार्य संभाजीनगर येथील आश्रमाचे संचालक आचार्य श्री बाबाजी बहुतांश कार्यक्रमाला त्याला करवीर कोल्हापूर विद्यापीठाचे म्हणजे जे 4 शंकराचार्यांपैकी आहेत ते विद्याशंकर भारती हे अनेक वेळेला आमच्या महानुभाव आश्रम मध्ये आलेले. ज्यावेळेस आचार्य श्री नागराज बाबांचा 61वा कार्यक्रम म्हणजे वयाचा 61वी साजरी होणार होती बालगंधर्व पुण्यामध्ये, त्या ठिकाणी शंकराचार्य होते. प्रमुख अतिथी म्हणून या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे होते प्रमुख अतिथी. त्याचप्रमाणे तिथले खासदार जोशी होते, VN गाडगिळ होते जे काँग्रेसचे प्रवक्ता.
ते आज मदलसा कुलाच्या गादीवर बसले, त्यांच्या बाबांचे आणि त्यांचे अतिशय जवळचे संबंध ते वेण गाडगे. सांगायचं तात्पर्य की त्या सभेमध्ये विद्याशंकर भारती यांचं जे भाषण आजही आठवते आम्हाला. त्यांनी सांगितलं त्या भाषणामध्ये जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पूजा अर्चन करून आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावा अशी मनातून धडपड करते, तळमळ करते. परंतु महानुभाव संप्रदाय असा जगाच्या पाठीवर एक संप्रदाय आहे की तो श्री दत्तात्रय प्रभूंच्याकडे नेणारा, श्री चक्रधर स्वामींच्याकडे नेणारा शॉर्टकट संप्रदाय जर कोणता असेल तर तो महानुभाव संप्रदाय आहे. हे विद्याशंकर भारती करवीरपीठ कोल्हापूर इथले जे शंकराचार्य त्यांचं हे वक्तव्य आहे. आणि म्हणून या माहूरच्या परिसरामध्ये एकनामी दत्त संप्रदायाचे एकमुखी दत्तात्रयांची उपासना करतात. महानुभाव संप्रदाय देखील एक दत्तात्रयांची उपासना करतो, एकमुखी दत्तात्रयांची. एक साम्यवाद आहे दोघांमधला. आणि म्हणून या महानुभाव संप्रदायाला लाभलेली जी परंपरा, ही दत्त संप्रदायाची परंपरा नव्हे, आदिगुरु श्री दत्तात्रयांची ही परंपरा आहे. मागील काही कार्यक्रमामध्ये या सरेगावच्या सप्त्यामध्ये मी बोलताना बोललो, त्यांनी मला आग्रह केला की म्हणाले 3 मुखी दत्तात्रय आणि एकमुखी दत्तात्रय. दत्तात्रयांची उपासना म्हणजे साक्षात संत वाङ्मयामध्ये आम्हाला संत तुकोबा राय सांगतात. म्हणजे वारकरी संप्रदायाला सुद्धा एकमुखी दत्तात्रयाची जी परंपरा, ही ईश्वर संप्रदायाची परंपरा हे मान्य आहे. आणि 3 मुखी दत्तात्रयाची परंपरा आहे, ती ब्रह्म विष्णू महादेवापासून निर्माण झालेली परंपरा, हे देखील या संतांना मान्य आहे. हे त्यांच्या वक्तव्यावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे, फार त्या चर्चेकडे मी जात नाही. कधी योग आला तर आपली निश्चितच या माध्यमातून माईकवर 40 रुपये आपल्याला बोलता येईल, एकमेकाचे विचार आपल्याला समाजापुढे मांडता येतील. आजच्या या घडीला धर्मकुमार हर्षद याला मी अगदी लहानपणापासून बघतोय, खूप लहानपणापासून बघतोय. आणि या बाबाने देखील त्याचं खूप अतिशय लाडाने लालन पालन केलं आहे. दीक्षेचा कार्यक्रम ठरला म्हणजे बाळा उशीर झाला तुला दीक्षा घ्यायला, 18-20 वर्षानंतर आपण दीक्षा घ्यायला पाहिजे. परंतु इथे काय आहे की मग महानुभाव संप्रदायाची परंपरा बी तशीच आहे. संन्यास दीक्षा घेण्याच्या अगोदर त्याला प्रायश्चित करवल्या जातं, त्यावेळेस त्याच्या अंगाला शेण माती लावल्या जाते. प्रायश्चिताची जी महानुभाव संप्रदायाची जी परंपरा आहे ना सच्चिदानंद बाबा, ती अतिशय उच्च उज्ज्वल परंपरा आहे. आजही तुम्हाला लीळाचरित्रामध्ये एक लीळा ऐकायला मिळते. ज्यावेळेस पद्मनाभीने परमानुभव देवाच्या शिष्याचा अवमान केला, त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात असणारे हे परमानुभव देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांना आपल्या राजमठात प्रवेश दिला नाही का? त्यांनी एका संन्यासाचं मन दुखवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ते स्वतः परमानुभव देव स्वामीकडे येतात आणि म्हणतात की जी हा जो तुमचा शिष्य आहे ना, याला तुम्ही ठेवून घ्यायला आम्ही माफ केलेलं आहे. मग त्यावेळेस अंगाला शेण माती लावून हे पद्मनाभी देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे येतात, प्रायश्चित घेतात आणि मग त्याला माफ केल्या जातं. ही महानुभाव संप्रदायाची उज्ज्वल परंपरा आहे. आणि म्हणून संन्यास घेण्याच्या अगोदर आमचे दाणी पुरुष अधिकरण मंडळी संन्यास घेणाऱ्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा प्रपंचातून आलेला व्यक्ती असेल, त्याला त्याच्याकडून प्रायश्चित करून घेतल्या जातं. प्रायश्चित शब्द आपल्या सगळ्यांना कळतोय की आजपर्यंत जीवनामध्ये जीवन जगत असताना जे काही आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुका संन्यासानंतर आपल्या त्या पुढे घडू नये. आणि म्हणून त्यासाठी घ्यावायचा जो विधी आहे क्षमा याचना, त्याला प्रायश्चित म्हटलेला आहे. आणि तो प्रायश्चित विधी देखील शेण माती लावून घेण्याची पूर्व परंपरा आमच्या या महानुभाव संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून दत्त संप्रदाय किंवा महानुभाव संप्रदाय बहुतांशे एकाच मार्गाने चालणारा हा संप्रदाय. थोडेसे काही विचार वेगवेगळे असतील, जसं आमच्या सूत्रसंचालक बाबाने सांगून दिलंय, आहे की नाही. ब्रह्मज्ञ आणि ब्रह्म यातला भेद त्यांनी सांगितलेला आहे. आमचे कवी सुद्धा म्हणतात
जीवदेव हे दोन्ही वेगळे एक मानिती जन्म आंधळे जीव तो काही देव होईना हे दया घना श्री कृपा घना हे दयाळुवा श्री कृपा घना. इथं भिन्नता आहे. पण मानव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे हे 4 पदार्थावर आहे. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चारीला भिन्न भिन्न मानणार हे तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानावर चालणारा हा मानव संप्रदाय आहे. आणि म्हणून ही उज्ज्वल परंपरा, या उज्ज्वल परंपरेमध्ये एक पाईक म्हणून आज हर्षद याच्यामध्ये भर पडलेली आहे. त्याच्या गुरुनं केलं त्याचं ते संगोपन आहे. बघा हो, वर्ष 6 महिन्याचं लेकरू सांभाळणं किती अवघड आहे. मोठं झाल्यावर बरं वाटतं, ते मोठं झाल्यावर ते बरं वाटतं. तुम्हाला देखील तुमचं लेकरू मोठं झाल्यावर बरं वाटतं. पण सांभाळताना 9 महिने 9 दिवस ज्या महिने ज्या आईने त्याला पोटामध्ये सांभाळलेलं आहे, नंतर जन्मल्यानंतर त्याचा सांभाळ केलेला आहे, किती कष्ट हालापिष्ट त्याला सहन करावं लागतं त्या मातेलाच माहिती आहे. आणि म्हणून हे मातेचं जे स्नेह आहे ते नैसर्गिक असतं. ते आमच्या श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. ही जी संन्यास दीक्षा विधीची जी परंपरा आहे, आमच्या सर्वज्ञ श्री गोविंद प्रभूंनी संन्यास घेतला. आमच्या 5 अवताराने एक प्रकारे संन्यास घेतलेला आहे. ही परंपरा आमच्या अवताराने आम्हाला घालून दिलेली. ती परंपरा, त्या परंपरेचं पायीक होण्याचं भाग्य मलाही लाभलेलं या ठिकाणी या लोकांना लाभले. आणि म्हणून संन्यास म्हणजे काम क्रोध मद मच्छर याचा त्याग, याची नावी संन्यास. हे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी संन्यास धर्माची व्याख्या करताना सांगितलेलं आहे. आणि म्हणून याचा त्याग अतिशय महत्वाचा आहे. तो त्याग सहसा सगळ्यांना घडत नाही. आणि म्हणून संन्यासाची जी परंपरा, काही संप्रदायामध्ये दाढीमिशी ठेवण्याची परंपरा आहे, काही संप्रदायामध्ये मुंडन करण्याची परंपरा आहे. मुंडन करण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की आपलं जे शरीर आहे, हे तरुण शरीर आहे, सौंदर्यवान शरीर आहे, या शरीराला बघून कुणी त्याच्यावर वाकडी नजर टाकू नये. आणि म्हणून हे मुंडन केल्या जातो. मग ती स्त्री असेल भावी पुरुष असेल, ही संन्यासाची ती परंपरा आहे. एकदा मुंडन करून पुन्हा मग ते सोडायचं आणि दाढीमिशी वाढवायची, ही आमच्या महानुभाव संप्रदायाची परंपरा नाही आहे. आणि म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात की जोगी मुंडलन एखादे सुंदर वर्णन आहे. आमचे शास्त्री बाबा काहीतरी बोलत होते, मध्ये बोलता बोलताना म्हणे टोप्या घातल्या म्हणे. आता ही टोपी आता ते अवघडच आहे काम नाही बाबा. आता आमचे कुठे गेले आमचे अरे बस बाबा. तर ही जी टोपी आहे, ही जी वेशभूषा, ही एक फार अनेक वर्षापासूनची मिळालेली या संप्रदायाच्या संताला मिळालेलं एक वैभव आहे. टोपी आहे की नाही, पालखी आहे, अब्दागिरी आहे, मोरचल परचल आहेत. आणि ते हे सुद्धा आहेत. पूर्वी आमच्या मराठवाड्यामध्ये रोहिले बघा, ते मोठाले दंडुके घेऊन फिरायचे. तर ते सुद्धा एक संरक्षण म्हणून, जसं RSSच्या लोकांकडे असतात राजदंड तो. तर अशा प्रकारचं हे वैभव या संप्रदायाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून विनोदाने आम्हाला एक जण असं म्हणलं की म्हणे सगळ्या लोकांना टोपी दिसायला म्हणे. मला म्हणे सुरतला होतो, बरेच साधू संत होते आणि म्हणले बाबाजी आप सब लोगों को पगड़ी है और आप तो ये जो आपके जो गुरुजी आमचे मोठे बाबा होते सोबत संवत्सर निवासी कैवल्यवासी आचार्य श्री बाबाजींना टोपी होती, बाकीच्यांना फेटे बांधलेले होते. मग त्यावेळेस त्या एका नर्सने विचारलं, बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता 22 डिसेंबर 1982 ची गोष्ट आहे. त्यावेळेस सुरतला दवाखान्यात होते आणि मला नर्सने विचारलं म्हणे सबको पगडी है. आमचे कारेगावचे बायराज बाबा आहेत त्या गोष्टीला साक्षी. त्यावेळेस आम्ही विद्यार्जन करायला संवत्सरलाच होतं. ते म्हणाले सब लोगों को पगडी है लेकिन ये बाबाजी को पगडी क्यों नहीं. आता आम्हाला थोडंसं बाबांचं महत्व गायचं होतं, कारण ते होतेच महाराष्ट्र अधिकरण होते. मला जो पहुंचे वाले महात्मा ना पहुंचे हुए महात्मा उनको टोपी होती है. बाबा कोणी राग म्हणू नका बरं, नसलेली आपद यायची पुन्हा अजून. मला ते म्हणले, आम्ही म्हटलं त्यांना बहन जी आप सच कह रहे, पूछे आपने जो सवाल किया बहुत अच्छा है सवाल. तो जो पहुंचे वाले महात्मा है ना वो पगड़ी नहीं बांधते, वो टोपी पहनते. और जो पहुंचे वाले नहीं ना अभी पहुंचना बाकी है उनका, वो पगड़ी बांधते. मुकुंदराज बाबा राग मान नका, नाही तर असाल तुमच्या गावाजवळ यावं लागते मला बरेच वेळेला. तर अशा प्रकारे हे जे विद्वानाचं प्रतीक आहे. म्हणून काही काही ठिकाणी आता आम्हाला त्या टिळकाच्या टोप्या घालायला होतात. मी एक ठिकाणी तर बोललो की म्हणलं बाबा, ते म्हणे हे काय हो. नाही म्हणे टिळकांची टोपी. म्हणलं का बरं. म्हणजे टिळक विद्वतेचं प्रतीक आहे. म्हणलं टिळक विद्वतेचे प्रतीक आहे. ज्या टिळकांना आमच्या विद्वांस घरातील एका कुळाचार्यांनी चर्चेमध्ये त्यांना परास्त केलं, हरवलं, त्यांना गीता पटवून दाखवली, त्याच्यानंतर रसार्थ चंद्रिका गीतेचा जन्म झाला. त्या विद्वाना त्या टिळकापेक्षा आमची टोपी काही कमी आहे का.
काही कमी आहे का? पण टिळकांची टोपी कशा करता घालायची आम्हीच टिळकांना टोपी घातली पाहिजे. पण मागे फडणवीस साहेब आले होते रिद्धपूरला, त्यांना तीच टोपी घातली होती आमच्या अमरावतीच्या बाबांनी. तर अशा प्रकारे हा संन्यास धर्म म्हणजे अतिशय काटेवर म्हणजे तारेवरची कसरत आहे. दिसायला बरं वाटते. एक उदाहरण देतो आणि माझ्या विचाराला थांबतो. दिल्लीचा बादशाह अकबर जरी मुसलमान असला तर त्याने एक फरमान काढलं होतं की यानंतर उद्यापासून जर कोणी यमुनेच्या तीरावर मच्छी मारण्याचा जर उद्योग करेला कोणी, तो जर सापडला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. असं फरमान काढलं औरंगजेब बादशहाने. खरं वाटणार नाही. आणि मग त्या बादशहाने काढलं ते फरमान अंमलात आणलं गेलं. परंतु काही चुकून वाकून चालूच असते. जसं आता वाळूचे ट्रक येतात की नाही, सगळं काही केलं तरी हे की नाही चालूच राहते. असं चालू होतं ते. आणि मग अकबर बादशाह बिरबला सोबत रस्त्याने निघाले. फिरता फिरता म्हणले चला यमुनेकडे जाऊ. रस्त्याने चालले. तिथे एक मच्छीमारी माणूस सापडला. त्यांना बघितलं. त्यानं सुद्धा पाहिले का, अरे बाप रे म्हणे बादशाह आला, आता आपलं काही खरं नाही. आणि मग आता ते नदीच्या काठाला शेकोट्या वगैरे पेटलेल्या होत्या. सगळं काय होतं. त्याने काय केलं, ते पटकन ते आपलं जाळं बिळ इकडे तिकडे फेकून दिलं. आणि तिथं राख पडली होती. राख घेतली, इथं लावली, इथं लावली, इथं लावली. जिथे काय 5-5, 3-3 बोटं ओढले. आणि अंगावर तर कपडे अगोदरच अपुरे होतेच. आणि डोळे लावून तिथे बसला. बादशाहची स्वारी आली. बघितलं त्याने, अरे वा बडा पहुंचेवाला आदमी है, बडा संत लगता है. कशाहून म्हटला तो, आता ह्यानं मरणाच्या भीतीनं ते भस्म लावलं. भस्म म्हणून लावलं. याला वाटलं आता राजाला सापडले की आपल्याला मारणार. आणि मग ते भस्म लावलेलं पाहून बिरबल आपला अकबर देखील नतमस्तक. बाजूला एक सकाळी सकाळी गंगेवर स्नान करणारा एक विद्वान होता. त्याने बघितलं. आणि आमचे शास्त्री बाबा आहेत ना बिल्लळीचे शीघ्र कवीत, आता त्यांनी मला या मदलसा कुलाबद्दलचं बाबा राहेरलाचे बाबा पूर्ण झाले, देवदर्शनाला गेले राहेर या ठिकाणी. या कुळाचे एक कुळाचे आर्य हा, तर त्याच्यावर बाबांनी खूप संस्कृत मध्ये काव्य केले, मला त्यांनी दाखवलेले. तर असे शीघ्र कवी असणारे आमचे हरबाज बाबा. तर तसे तिथे एक संत बसलेले होते, म्हणजे माणूस होता. तर त्यांनी पाहिलं सगळं दृश्य आणि त्यांनी काव्य तयार केलं. तो म्हणायला लागला, नकली साधू बन गया अकबर नमिया होय. तो नकली साधू बनला ना, भस्म लावून वगैरे वगैरे, है की नाही. नकली साधू बन गया अकबर नमिया होय. अरे नक्कल केली नुसती. अरे नक्कल केली. तुम्हाला नक्कल करताय कधी नाटकाची? पहिले नाटक होत होते गावोगाव. गाव पाटील पुरुष मंडळीच बायाचे कपडे घालायचे, नाचायचे, गवळणी व्हायच्या. आता मी आल्या पाहिला, गाडीतून उतरलं, लगेच म्हणलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. ही गवळण चालू होती. अरे वनात जायची गरज नाही, मंदिरामध्ये या. तुझ्यासाठी आले वनात. वनात कुठं देव आहे का? देव तर मंदिरामध्ये इथे आहे की नाही. आणि म्हणून ते म्हणतात नाव पार आहे. म्हणजे या संसारातून असली साधू जर तो बनला तर ह्या संसारामधली जी ही भवसागराची नाव आहे, तो निश्चित रूपाने त्या भगवंताच्या पदाकडे तो जाईल. आणि म्हणून ड्रामा करणं हे सुद्धा फार मोठं धाडस पाहिजे. नाटक करत असताना स्टेजवर तुम्हाला जर एखाद्या मुलीचा जर ड्रेस घातला तर कसं वाटेल? पहिलं माझे मित्र काय म्हणतात की कडूचे मग मरोस तर मला असंच म्हणतात काय की एक आता संपूर्ण एकच ड्रेस आहे आयुष्यभर. आता मल्टी कलर संपलेला आहे त्याचा. आता एकच कलर आहे. देव म्हणून हे जीवन आता तारेवरची कसरत आहे. परमपूजन परमादरणीय श्रद्धे मंतश्री गोपीराज बाबा त्यांनी केलेला हा खटाटोप. माझं बरेच वेळेला असं म्हणणं असते मंडळीला की बाबा न तुम्हाला जर आमंत्रण नसेल, ग्रस्त मंडळी आमंत्रण नसेल तर कार्यक्रमाला तर जरुरी या तुम्ही, कारण आपल्या साधूंचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. साधूंचे विचार ऐकण्यासाठी आपण आलं पाहिजे, तरच आपला धर्म पुढे जाईल. भलेही तुम्हाला आमंत्रण नसेल, कार्यक्रम कळला की माझ्या गावात कार्यक्रम आहे, माझ्या शेजारी आमच्या संप्रदायाचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आहे, तर न आमंत्रणाची वाट पाहता तुम्ही कार्यक्रमाला आले पाहिजे.
मग भले तुम्हाला काय वाटलं तर जेवू नका इथे, पण कार्यक्रमाला या, कारण त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. 2 शब्द आपल्याला धर्माच्या काय ऐकायला मिळतील. आणि म्हणून या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं, संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. अजूनही खूप विद्वान मंडळी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार आहेत. आणि या मदलसेनं ज्या या कुळामध्ये हा कार्यक्रम होतोय ते मदलसा कुल आमनाय, कवीश्वर आमनाय प्रमुख या गादीवर इथं बसलेले ते, तर त्यांच्याच घराण्यातली परंपरा. सच्चिदानंद बाबा म्हणले की कोण्या आईला असं वाटते की माझ्या लेकराने संन्यास घ्यावा, परंतु या कुळाच्या ज्या परंपरेमधली जी मदलसा आहे त्या मदलसेला वाटलं की माझे जे 7 पुत्र आहेत पण 1 पुत्र मात्र ऐकत नाही, त्यानं दत्तात्रय प्रभूला शरण जावं, त्याने संन्यास घ्यावं. अशी ही मदलसा एक माता या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये जन्मली आणि त्या मदलसेच्या कुळामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ही आनंदाची बाब आहे. त्या ठिकाणी लोक संन्यास घेत आहेत. त्यांचा संन्यास धर्म सिद्धीला जाऊ. बाबा हर्षद, आतापर्यंत तुझं जे जीवन आहे लेकरासारखं बाबांनी तुला सांभाळ केलं सगळं काय. मी त्याला एक दिवशी बोलता म्हणलं बस कर आता, बाबा तुला गरीब भेटले, आता तू अभ्यासाला जा, इकडे थांबायचंच नाही, 10 वर्ष तू यायचंच नाही. अजून बाबा 25 वर्ष ठकठकीत राहतील, काही चिंता करायची नाही. तू मात्र तुला जिथे वाटेल, ज्या अधिकारणावर तुझी श्रद्धा आहे तिथे जाऊन ब्रह्मविद्येचा अभ्यास करा आणि या धर्माचे पाईक म्हणून भविष्यात या मंदिराची, या गावाची शोभा वाढवा, पंथाची शोभा वाढवा. या कपड्याला कुठेही डाग लागणार नाही याची काळजी घ्या. त्याचं नाव संन्यास आहे. आणि म्हणून तुझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे योग या धर्माची सेवा घडो. ज्या गुराईने तुला लहानाचं मोठं केलं त्यांना उदंड दीर्घायुष्य लावो. अशा प्रकारची या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या विचाराला थांबतो. परमपूजनीय परमादरणीय महानुभाव संप्रदायातील एक विकास पुरुष म्हणून ज्यांना संप्रदाय ओळखतो असे आमचे कुळाचार्य, कवीश्वर कुळाचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी आज या कार्यक्रमाला येणार होते, परंतु नेटका आजच कार्यक्रम बीड या ठिकाणी आहे. बाबांचा फोन झाला सकाळी, म्हणले माझ्या वतीनं गोपीराज बाबांना सांगा, दोन्ही गोपीराज बाबांना बरं का, आमच्या इजरीच्या गोपीराज बाबाला सांगा म्हणले आणि सरेगावच्या गोपीराज बाबाला सांगा. हे मध्यस्थीतनं बोलवायला त्यांना म्हणले. दंडोत आलाच होता सगळं काही, परंतु तो दंडोत त्याची तारीख मला निश्चित माहीत नसल्यामुळे मी बाबांना होकार दिला, परंतु निश्चित रूपाने मी आपल्याकडे स्वतंत्र येईल आणि दीक्षार्थींना माझ्या वतीने शुभेच्छा सांगा आणि बाबांना दंड सांगा असा कवीश्वर कुळाचार्य आचार्य श्री अमरावती निवासी बाबांजीकडून गोपीराज बाबांना संदेश आणि दीक्षार्थीसाठी आशीर्वाद. धन्यवाद. बाबांचं टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा. यानंतर श्री पंचावतार उपार दाखवण्यासाठी आदरणीय श्रद्धेय महंत श्री सायराज बाबाजी कारंजेकर श्री क्षेत्र लिमगाव, आदरणीय श्रद्धेय महंत श्री केशराज बाबाजी सेवलीकर महानुभाव आश्रम बदनापूर, आदरणीय श्रद्धेय महंत श्री परसराज बाबाजी मराठे श्री दत्त मंदिर ढोलंबरी, त्याचप्रमाणे आदरणीय परमश्री महंत श्री शिवराज बाबाजी उदरभरे श्री कृष्णदान मंदिर वसमत, आदरणीय श्रद्धेय महंत श्री मुकुंदराज बाबाजी सेवलीकर वसमत या 5 संतांना मी विनंती करेल आपण पंचावतार उपार दाखवण्यासाठी श्री दत्त मंदिरामध्ये जावं. मंडळी उपार तिकडे संपन्न होईल. गोकुळाष्टमी उपवास धरतो ना तरी नाश्ता धरून उपवास आहे, नाश्ता करून उपवास आहे ना. म्हणून यानंतर नियोजित महंत श्री दूधगावकर बाबाजी महानुभाव आश्रम असोला बाबांना विनंती करेल आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. यानंतर ध्वजारोहण, सभामंडप उद्घाटन, सभाध्यक्ष कार्याध्यक्ष यांचं मनोगत या ठिकाणी संपन्न होणारच आहे, ते करावंच लागणार आहे. आणि म्हणून दूधगावकर बाबांना विनंती करेल, पण वेळ मी मुळीच सांगणार नाही, आपण शोधणार आहात आणि एवढ्या लोकांना सांगणं चुकीचं आहे. तुम्हाला वेळ देणं आहे का नाही, वेळ देऊ नये. तुमच्या नियमानुसार आपण तिथे थांबून जावं